आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत जयंत केली स्मरण होय सकळ विद्येचा अधिकरण तेच बंधू श्री चरण श्रीगुंज नमस्कार मी ते आता साऊंड वाजतोय कुठला तरी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्र विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी श्रीसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगदंदने जगद्गुरु जगतमान्य देहनिवासी पांडुरंग चरणाशी वास करणारे तुकोबाराय यांचा चार चरणाचा साधा सरळ भक्ताचं महात्म्य सांगणारा अभंग सभेसाठी निवडलाय। विठ्ठला आज या ठिकाणी श्रावण मासानिमित्त हनुमान मंदिराच्या ठिकाणी हा कीर्तन सोहळा रंगत आहे। घेतलेला अभंग भक्ताचं महात्म्य करणारा आहे। तुकोबारायांचा गोड चिंतनीय अभंग आहे। आज या पिंपरी राजामध्ये आपण श्रावण मासानिमित्त नामस्मरणाचा एवढा मोठा जागर करतोय हे आपलं परम भाग्य आहे आणि त्या नामस्मरणाचा थोडासा वाटा माझ्याही पदरात पडतोय हे माझं परम भाग्य आहे। बरंच गोड असं वातावरण आहे आणि त्यानिमित्ताने हा कीर्तन सोहळा सर्वात पावन आणि शुद्ध मानला जाणारा श्रावण मास। आता अभंग घ्यायचं कारण आहे तुकोबाराय अभंगामध्ये भक्त कशाला म्हणतात याचं वर्णन करतात आणि भक्त झाल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही। महिना कुठलाही असू द्या जर भक्ती पावन मनाने नसेल तर त्याला अर्थ येत नाही। मग आजचा हा पर्व काळ हा श्रावण महिन्याचा पर्व काळ हा सर्वात उत्तम आणि श्रेष्ठ मानला जातो कारण या दिवसात जेवढी काही तुम्ही उपासना कराल ती भगवंतापर्यंत लवकर पोहोचते। मग आता उपासना नेमकं कशी करायची श्रीकृष्ण भगवान फार गोड सांगतात। मैया वेश म्हणोये मां युक्ता उपासते श्रद्धया पयोपेतास्ते युक्त तमामता। माझी भक्ती श्रद्धेने मनोकामनेने उपासनेने जर करायची असेल तर त्या भक्तीमध्ये भाव असणं फार गरजेचं आणि अशी जर भक्ती तुम्ही केली तर तो भक्त मला योग्यातला योग्य असेल असे भगवंत सांगतात। तुकोबाराय जरा सोप्या भाषेत सांगतात। कसं सोपं केलं म्हणजे लोकांना लवकर पटतं मग सोप्या भाषेत सांगतात। काय सांगतात भक्ताईसे जाणाचे देही उदास गेले आशा पाश निवारोणी। भक्त व्हायचं ना काय करा 7 प्रकारचे पाश आहेत ते बाजूला काढा आशा वासना मोह सोडून द्या भक्त व्हा। तेवढं करून चालेल का काय करा विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे क्षणधन माता पिता। एवढा भगवंत जवळचा करा एवढा भगवंत जवळचा करा की मायबाप तर सोडा जनधन तर सोडा लोकांनी बोललेलं तर सोडा पण परमार्थ करत असताना स्वतःचे माता पिता जर अडवत असतील तर ते सुद्धा तुम्हाला नकोसे झाले पाहिजे। सर्वात जवळचं नातं सुद्धा नकोसं झालं पाहिजे। ठीक आहे तुकोबाराय तुम्ही म्हणतात तसे आम्ही भक्तही होऊ तुम्ही म्हणतात तसं आम्ही भगवंताचं चिंतनही करू पण या सगळ्याचा फायदा काय निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे। तुम्ही नका ना काळजी करू दादा पांडुरंग कायम पाठीशी उभा राहील। आता नेमका पांडुरंग पाठीशी उभा राहण्यासाठी काय करावं लागेल तर काही नाही दादा सोपं आहे। तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य योग्य त्या पद्धतीनं कर्म करा दादा मग काय होईल
घातली या भय नरका जाणे. नाही त्या गोष्टीची चिंता करू नका, काळजी वाटून घेऊ नका. महाराज इकडे जाईल तिकडे जाईल याच्या विचाराने भगवंताची भक्ती करायची सोडू नका. हा भावार्थ थोडक्यात अभंगाचा. विठ्ठला कीर्तन सुरू झाल्यापासून जीव तोडून सांगते टाळी वाजवा टाळी वाजवा. पुढचीच वाजवत्यात, मागच्याची काय रेंज गेली का दादा? तुम्ही का टाळ्या वाजवीत? हे बघा तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणून मला काही पाकिट जास्त भेटत नाही, बरं नाही वाजवल्या म्हणून काही कमी भेटत नाही. माझं जे ठरलंय ते ठरलंय दादा, बरं का? तुमच्या वाजवण्यानं न वाजवण्याने मला काही फरक पडत? मग तुम्हाला पडतो ना. अरे तुमच्या एका टाळी सोबत जन्माचा एक फेरा चुकतो दादा. टाळी सोपी आहे का? पैसा देताना प्रसाद घेताना कुठल्या हाताने घेता? कुठल्या? बोलत जा बरं. बोलला तर कीर्तनात आता माघारी जाते. कसं करू सांगा? बोलत जा. मला सांगा पैसे कुठल्या हाताने देता? उजव्या. माता मावल्या कुठल्या हाताने देता? उजव्या. चांगलं कार्य करायचं असेल कुठला हात लावता? उजवा. उजवा हात धर्म आहे, डावा हात अधर्म आहे. टाळी कशी वाजवता? डावा खाली असतो आणि उजवा वर असतो. ज्यावेळेस जीवनामध्ये धर्माचा विषय अधर्मावर होतो ना त्यावेळेस टाळी वाजते. तोपर्यंत वाजत मग तुम्ही धर्माने वागता की अधर्माने तुमच्या वरतून येऊन लक्षात येतं, बरं का? लक्षात ठेवा. पण कीर्तनात बसल्यावर देवाचं चिंतन घेत असताना टाळ्या वाजवेत जा, बरं का? लय. आणि तुम्हाला खोटं नाही बोलत दादा, टाळ्या वाजवल्याचे लय फायदे आहेत महाराज. लय 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 फायदे दादा तुम्हाला, म्हणून सांगते टाळ्या वाजवायचे. माणसाच्या डाव्या हाताच्या, लक्ष देऊन ऐका बरं का, माणसाच्या डाव्या हाताच्या तिसऱ्या आणि दुसऱ्या बोटाच्या मध्ये एक रेष असते. आधी ऐका, पुन्हा बघा. लगे हा तुमचा भरोसा नाही का? थोडा तरी विश्वास ठेवा राव, बरं का? आधी ऐका बरं का, माझा विश्वास ठेवा फक्त. या दोन बोटाच्या मध्ये एक रेष असते, त्या रेषेला धनरेषा म्हणतात. काय म्हणतात? धनरेषा. ती जेवढी लांब तेवढा जीवनात पैसा जास्त, असं बामण सांगतात. मी नाही, मी पुढे जाऊन सांगते. मला एवढं येत नाही दादा महाराज, बरं. लोक लई येडी दादा, लोक काहीतरी सांगा गेलं तर काहीतरी अर्थ काढतात. माझं कीर्तन झालं, मी असंच कीर्तनात म्हणलं, माझं कीर्तन झालं, नवरा बायको माझ्या पाया पडाय आले, पाया पडले, नवऱ्याने खिशात हात घातला, मला आनंद झाला. काय का असं ना, पैसा कोणाला नकोय महाराज, बरं का? मी खिशात हात घातला, मला आनंद झाला. त्यानं 2000ची नोट खिशातनं काढली, मग तर माझा आनंद गगनातच मावना. मी म्हणलं 2000 म्हणलं काका तुम्हाला इतकं कीर्तन आवडलं? म्हणला तसं नाही. म्हणलं मग कसं? ती म्हणलं ही माझी बायको. म्हणलं सुंदर आहे. म्हणलं गरोदर आहे. म्हणलं मी काय करू? ती म्हणलं माझा तुम्हाला प्रश्न आहे. म्हणलं काय? ती मला विचारताय ताई पोरग होईन का पोरगी? आता मला कळत असते, पण म्या काय विचार केला राजा पिंपरीवाले, नाही सांगावं तर 2000 जात्याल. माझा जीव त्या नोटत होता. मी म्हणलं तुला काय पाहिजे? म्हणलं 3 पोरी झाल्यात ताई, या बारीच्यांना पोरगाच. म्हणलं 2000 माघारी घेऊ नको, पोरगच होणार. ती माझ्या पुढचा होता. ती म्हणला ताई नाही झालं तर? मी म्हणलं दादा पोरगा नाही झालं तर पोरगी नक्की होणार, काहीतरी एक होणार दादा. काय बोलत लोकाला महाराज? आमचे तुकोबार आहे, साध्या भाषेत सांगतात. आमचा परमार्थ आहे ना दादा, हा नेबळाट्याचा येडा गबाळ्याचा परमार्थ नाही. आमचा परमार्थ नये फुंको कान नाही एकांताचे ज्ञान. आम्हाला भविष्य येत नाही, आम्ही जादूटोणा करत नाही. आमचा परमार्थ कसा? केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले, याच्या पलीकडे आम्हाला परमार्थ ठाऊक नाही दादा. तुम्ही जे कराल ते तुम्हाला भोगावा लागणार, याच्या पलीकडे परमार्थ नसतोही दादा. जीवनामध्ये माता माऊला कुणाच्याही बोलण्यात येत जाऊ नका. तुम्ही कुणाच्याही बोलण्यात येता, तुम्हाला कुणी येतं आणि येड्यात काढतं, कुणी येतं आणि तुम्हाला म्हणतं बाई तुला लय त्रास आहे, लेकरा बाळाला तुझी किंमत नाही, तू लय करती घरासाठी बाई, पण जिंदगीत तुझी कदर कोणी ओळखली नाही बाई. बाई मी कुणाच्या घरी चहा पित नाही बाई, पण तुझ्या घरी नक्की पिणार बाई. तुझं तोंड फार चांगलं वाटलं बाई, तुझ्या तोंडावर तेज आहे बाई, वैराग्य आहे बाई, चैतन्य आहे बाई. हां काळजी करू नको बाई, काळा कपडा कधी घालू नको, शनिवारचा उपास कर, सोमवार धर, मंगळवार धर, आणि 2000 मला दे, मी काशीला जाऊन त्याचं वरदान करतो बाई, तुझ्या संसाराला सुख लागेल बाई. बायांनो असलं काही खरं नसतं बरं का. तुमच्या पोरीसारखी आहे, परमार्थ करायचा आहे ना, नीट नेटका करा माता मुल्या. अख्खा श्रावण महिना धरला, सोमवार धरला, मंगळवार धरला, मार्गशीर्ष गुरुवार, पौष मधले रविवार, आणि मनात जर नीतिमत्ता घाण असेल ना माता मावल्या, दुसऱ्याची निंदा करत असाल ना, तर तुमचा परमार्थ कधीच कामी येणार नाही बरं.
लक्षात घ्या. तुम्हाला सुद्धा सांगते, नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गण लावला 20-25 माळा घालून रोज जरी पंढरीची वारी केली ना दादा, तरी तुम्हाला देव दिसणार नाही हो. आणि देव बघायच्या भानगडीत पडू नका. अरे देव दिसत नाही, मी सांगते देव दिसत नाही, दिसतच नाही. अरे इथं कीर्तन करू करू महाराज लोक मेले, त्यांना दिसलं नाही, आपल्याला काय दिसणार? देव दिसत नाही, कारण देव बघायची गोष्ट नाही. पोरांनो, मी काय म्हणते राजा पिंपरीवाले, तुम्हाला लय झालेत का? मला देऊन टाका, लय झाले असले मी घेऊन जाते, पण उतोडा रिकामा सोडू नका ना असा. बरं का? चांगल्या कामासाठी असल्यावर काय वाटतही नाही दादा. पण ही लेकरं अशी आहेत ना, काय सांगू तुम्हाला, नाव काढा बरं, कमी करा थोडा आवाज. हां, कमी कौतुक करावं तेवढं कमी दादा. लेकरांचं काय करावं सांगा, लईच मार. पोरांनो ताट बसा रे, ताट बसा, ताट. आणि नीट बसा, मांडे घाल. हां, माझ्याकडे बघा. हां, लुक ॲट हिअर. एखादा इंग्लिश मिडियमचा असेल तर माझ्याकडे बघा. हां पोरांनो इकडे बघा. हां पोरांनो ताट बसा ग पोरींनो. हां ताट बसा. पोरींनो इकडे बघा, माझ्याकडे बघा. हां पोरांनो, मी काय सांगते रे, मी काय सांगते, तुम्ही काय ऐकाय आला? कीर्तन. मोठ्यानं बोला ना जरा. काय ऐकाय आले? मी पोरगी असून एवढ्या मोठ्यानं बोलते, तुमच्या जीवाला वाटलं पाहिजे ना का काहीतरी. हा, पोरासारखे पोर आहेत तुम्ही, मोठ्यानं बोला. काय ऐकताय? किती गुणाचे आहेत महाराज. नशीब कीर्तन तरी म्हणले, डोंबऱ्याचा खेळ तरी म्हणले नाही दादा. तेवढं तर माहिती पोरांना पटपाट उत्तर द्यायचा, पटपाट. पोरांनो, गेल्या 4 वर्षात एक पिक्चर लई गाजला, त्यात गाणं होतं झिंगाट. पिक्चरचं नाव कितीच गुणाची आहेत महाराज. पोरांनो, सैराट मधल्या हिरोचं नाव, हिरोईनचं नाव किती गुणाची आहेत पोरांनो. मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं, म्हणते त्याच्या पुढचा. शांता गेली, शालू गेली, आता कुणाचं नाव? वा पोरांनो, जेव्हा बघतीस तू माझ्याकडे, तुमचीच आहेत ना महिला मंडळ. काय रत्न दिले बाई गावाला. अगं बाई माझा पिंट्या, किती गुणाची आहेत दादा. पोरांनो पटपट पटपट. माझ्या मामाची पोरगी 1 नंबर दिसते साडीवर. तुझ्या बापाच्या गाडीचे हप्ते फेडायचे राहिले, तो मेला गाडीचे हप्ते बरोबर. लेकरं निळ्या शर्टवाला तर 1 नंबरच आहे ना. ऍक्शन करून सांगत होता, तिला फिरवी ना माझ्या गाड्या. पोरांनो शेवटचा प्रश्न. ज्ञानोबरायांच्या हरिपाठातला 2ऱ्या क्रमांकाचा अभंग कुठला? तो पहिला झाला, पुढचा. वा, याच्यासाठी जोरदार टाळ्या. गुणाचं आहे दादा, नाहीतर ही आमची असली उघडी करून आम्हाला ठोकाय पाहिजे लागा. बाबराव माहित आहे, आमदार माहित आहे, पण ज्ञानोबराय माहित नाही. चूक त्यांची नाही, त्या बापाची काहीतरी पुण्य असेल, त्याच्या पोटी संस्कारित लेकरू जन्माला आलं. माझ्या वडिलांची मिळास आहे का देवा, तुझी चरण सेवा. अरे तुमच्या पोटी सुद्धा येतील माता मावल्या, फक्त मालिका बघायच्या बंद करा जरा. नवल वाटतं मला बाया तुमचं नवल. अवतारण्या तर सोडा, म्हाताऱ्या डांगऱ्या सारखं भिंगाच्या चष्म्यातनं बघत या. तिच्या त्या जीव रंगला, अगं म्हातारा तिकडं गुंगला, त्याच्याकडे लक्ष नाही तुझं. रान कायच्या वेळात राणा करतील, पुन्हा म्हणतील लेकरं बिघडली. माझी माय लक्षात घे, 2-3 गोष्टी कर ग, तुझ्या पोटी चांगली लेकरं जन्माला येतील. 2-3 गोष्टी. रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला. रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला. गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या बोटाला. तुकोबराय ज्ञानेश्वर माऊली येतील तुमच्या पोटाला. चांगली लेकरं जन्माला येतील. एवढ्याच गोष्टी दादा. जरा मॉनिटरचा आवाज द्या, मॉनिटरचं. विठ्ठला चला, आपण कुठवर आल्यापर्यंत देव दिसत, बरोबर आहे, इथपर्यंत आलते. कुठपर्यंत आलते? देव दिसत नाही. देव बघायची गोष्ट नाही, देव अनुभवायची गोष्ट. देव पहावया गेलो तेथे देवची होणे ठेलो. देव दिसत नाही दादा, आणि देव आपण बघावा एवढी आपली पात्रताही नाही दादा. देवाला बघायला समदृष्टी लागते. भिकारी नामदार एका नजरेत बघा, देव दिसल्याशिवाय राहणार नाही. लक्षात येते?
भिकारी नामदार एका नजरेत बघा देव दिसल्याशिवाय राहणार नाही. चांगल्या माणसाला पैशाला किंमत देणारे तुम्ही, आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याला पायतळी तुडवणारे आपण. आपल्याला देव काय दिसणार? देवाला बघायला फार मोठी नजर लागते. विशाल लोल लोचन, फार मोठी लोचनं लागतात. किती आशे मोठे नाही बरं, आशे नाही मोठे. आशे किती मोठे असले तरी काही फायदा नाही, तसे मोठे नाही दादा, लक्षात घ्या. भाव शुद्ध लागतो, प्रेम लागतं, त्याशिवाय देव दिसत नाही. चला आम्हाला बघायचाच नाही, आम्हाला फक्त अनुभवायचा. आणि देव अनुभवण्यासाठी देव पण यावं लागतं. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. कारण काय? कारण संतांनी देव अनुभवला म्हणून ते देवपणाला गेले. आम्हाला भक्त व्हायचं असेल ना तर आम्हाला तशी भक्ती करणं गरजेचं आहे. बोलू नका. भक्त होणं इतकं सोपं नाही. भक्ती ते कठीण सोळावरीला असं कधी कधी म्हणतात, आणि कधी कधी असं म्हणतात तुका म्हणे सोपे आहे सर्वागुणी शहाणात धने. घेतोय सोपं तर आहे ना, अवघडही आहे. मग कसं करायचं दादा? सोपं आहे ना, पण कधी नाम संकीर्तन साधन पै सोपे. जर त्या मार्गाचं साधन आपल्याला सापडलं तर तो सोपाच आहे दादा. सोपे वर्म सगळ्यात सोपं आहे दादा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. नाही दादा, देवाचं चिंतन करायचं, देवाला भजायचं हे तर आम्हालाही कळतं, करायचं हे तर आम्हालाही कळतंय, पण करायचं कसं हे फार अवघड आहे दादा. मग करायचं कसं? तर आमचे तुकोबर आहे म्हणतात भक्तच व्हायचं आहे ना, काळजी करू नका जे देही उदास. आता प्रश्न असा आहे, देहाला उदास होणं म्हणजे काय? जीव नकोसा वाटणं म्हणजे देहाला उदास होणं असं का? बघा, आता देहाला उदास नाही असं जगात कुणी नाही. सगळेजण देहाला उदास आहे. हां, ज्याला बायको भेटली नाही तीही देहाला उदास आहे, है की नाही? ज्याची गर्लफ्रेंड नाही म्हणली तीही देहाला उदास आहे, है की नाही? किती अवघड आहे. देहाला उदास व्हायचं एवढं काही अवघड नाही. अरे कोरोनाच्या काळात दारू भेटली नाही ते सुद्धा देहाला उदासच होते दारू, बरं का? तेही उदास होणं एवढं काही अवघड नाही. देहाला उदास होणं म्हणजे काय? अरे काही होऊ द्या, काहीही होऊ द्या, ते सोडेल, जीव सोडेल, पण त्याला सोडणार नाही. उदाहरणार्थ गोरबा काका स्वतःचं बाळ पायाखाली तुडवलं, बायकोच्या शब्दामुळे स्वतःचे हात कापले, पण भगवंताचं चिंतन सोडलं नाही. ते देही उदास, त्याला देही उदास राहणं म्हणायचं. बरं, गेले आशा पाश निवारवणी, 7 प्रकारचे पाश, मग आशा, हे सगळं निवारून जायचं एवढं सोपं आहे का? पण हे सगळं निवारायची ताकद एकाच गोष्टीत आहे, ते म्हणजे विषय तो त्यांचा नामस्मरण. आणि त्यात जी ताकद आहे ती ताकद बाकी कशात नाही. पण आम्हाला घेऊ वाटत नाही. देवाचं नाव घ्यायचं का? मी कीर्तनात म्हणलं देवाचं नाव घ्या, सगळ्या बाया देवाचं नाव घ्यायच्या, पण एक बाई घेतच नव्हती. म्हणलं सगळ्या म्हणतात तुला काय प्रॉब्लेम आहे? महाराज मला लई लाज वाटते. म्हणलं कशाची? म्हणजे इठल इठल म्हणायची. म्हणलं काय काय? म्हणले महाराज ईश्वर ते माझ्या त्यांचं नाव आहे, कसं घे त्यांचंही म्हणून घ्यायचं नाही का? बायका विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या आणि ती एकटीच म्हणायची पत्त्याचा पापा पत्त्याचा पापा पत्त्याचा पापा. गुणाचं लागून गेला का? आणि हो काय, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या बायकोचं तुमच्यावर लई प्रेम आहे? पिंपरी राजाची गडी, काय वाटतं तुम्हाला? तुमच्या बायकोचं तुमच्यावर लई प्रेम आहे? आता तुम्ही होय तर म्हणा, मग पुढचं सांगते. काय वाटतं का तुम्हाला प्रेम आहे?
बरी इथं एवढे पुरुष मंडळी आहेत दादा, एकाही पट्ट्यानं हातवरी करायचा, ज्यानं सिद्ध करून दाखवायचं की लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत मी बायकोचा एकही शब्द ऐकला नाही. गडी एक तरी ज्याची इथं आहे त्याची टापच नाही, पण ज्याची घरी आहे त्यानं तरी तुम्हीच नाही दादा, कुणी असू द्या, आमदार खासदार कीर्तनकार, बायको पुढं गपगार असतं दादा, काही चलत नाही बरं काय. माझं म्हणणं नाही करू नये, पण लय अवघड बरं काय. का हो महाराज, आता यांच्या सगळ्यांचे झालेच असतील, पण लयच अवघड आहे दादा. काय सांगायचं, सोपं आहे का? लय अवघड दादा, लय काय सांगायचं. चोपदार दादा, तुमचं लग्न झालं का? व्हायचंय. खरंच नाही झालं? नाही झालं. व्हायचंय म्हणजे आशा आहे का अजून? यालाच म्हणायचं आशा. मी आला तरी सुटत, अजून होईन म्हणल्यावर ह्याला म्हणायचं आशा दादा, बरं का. मला बी आख्या माणसात बरं तेवढेच सापडले, बरं नशीब फुटकं, दुसरं काय दादा. चला काही म्हणा, पण बिचारे सुखी आहेत बरं. काही संसार करू नये आश्रमाताचे संतही नाही ना आम्ही नाही दादा. बिंदास्त करा, पण गुंतू नका. एकदा गुंतलात ना या माया मोहसागरात की यातून तरायचं सोपं नाही दादा. आणि यातून तरायचं असेल ना तर सोपा उपाय, तेरी पण चाहे की गोविंद कोण चाहे की गोविंद गुण गाए से, तेरी बन जाए कि गोपाल गुण गाए से. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई, नारायण नारायण उदाहरण से, तेरी बन जाए कि गोविंद गुण गाए से. सगळं चांगलं होईल कधी मुखात त्याचं नाम पाहिजे, आणि मुखात त्याचं नाम यायला मनात भक्तीची भावना पाहिजे, आणि मनात भक्तीची भावना येण्यासाठी मन समाधान पाहिजे, आणि मन समाधान ठेवण्यासाठी शुद्ध भाव पाहिजे. आणि शुद्ध भाव असेल ना दादा तर मग काय कशाची गरज आहे. आमचा भाव शुद्ध नाही, आम्ही परमार्थ करतो दादा पण स्वार्थापोटी. भक्ताचे 4 प्रकार, आदम, आदमादम, मध्यम आणि उत्तम. जो देवाला मानत नाही तो आधम, मानतो पण मान्य करायला तयार नाही आदमादम. परमार्थ करतो पण स्वार्थापोटी मध्यम, स्वतःच्या परमार्थाने भगवंताची सिद्धी सिद्ध करून दाखवतात ते झाले उत्तम. उत्तम झाले संत, आम्ही झालो मध्यम. परमार्थ करतो पण स्वार्थापोटी. उदाहरणार्थ माता माऊल्या, आता एक 5-6 दिवसापूर्वी नागपंचमीचा सण गेला, बरोबर आहे, गेला का. आमच्या भागात त्या सणाला पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. तुमच्याकडे करतात का? बाया बोलत जा, अय मागच्या करता का? बाया आहेत का गेलात? झोपी हो झोपी, बरं का, आहेत ना, मग बोलत जा. आमच्या भागात करतात, तुमच्या भागात करतात का? आमच्या भागात माणसाला मेल्यावर जाळतात, तुमच्या भागात काय महाराज काही उलट सुलट असं तर विचारलेलं बरं आहे की नाही आपलं. हा चला मग मला सांगा, माता मावल्या पुरणपोळीचा स्वयंपाक केला. स्वतःला जी पोळी करता ती केवढी असती? स्वतःच्या ढेरग्याला गिळाय केलेली पोळी केवढी असते? ताटवर असते की नाही. आणि जी देवाला करता ती केवढी असते? तुम्हाला तुमच्या खऱ्या आईची शपथ खोटं जर बोललात तर इमानदारीनं सांगा, बाया देवाची केवढी असते? केवढी असते? एवढी जास्त की नाही? अजून तोंड घेऊन होय 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 होय, नाही अभिमानाची गोष्ट आहे की नाही. पण तुम्हाला वाटतं काय एवढं देव केवढा आहे तुम्हाला माहिती आहे? देव अहो देव केवढा आहे दादा. देवाचं लग्न होतं, देवाचं ते फार सुंदर गाणं आहे बघा. या पंढरपुरात सोन्याचं बाशिंग
ना निस्ती बघते ती कसं नको तांड घेऊन टाळ्या तर वाजवायचं. मग अशी सांगता सांगता राहिलं दादा, टाळ्या वाजवायचे लय फायदे. तिची रेषा असती ना धनरेषा, जेवढ्या मोठ्यानं टाळ्या वाजव चाल तेवढी ती धनरेषा वाढते. आता तुम्हीच ठरवा वाजवायच्या का कसं. विठाला किती आगाव आहेत माणसं. पैसे भेटणार म्हणलं अरे जस काय तुझी हातवर वाढणार आहे. अहो महाराज, टाळ्या वाजवून जर पैसे भेटले असते, हाताच्या रेषा वाढल्या असत्या तर महाराज लोक अंबानीच्या जागी असते दादा. आमच्या इतक्या जिंदगीत कुणीच टाळ्या वाजवल्या नाही ना. अंधश्रद्धा नका ठेवत जाऊ दादा. कुणी काही बोलावून तुम्ही विश्वास ठेवा असं नाही दादा. काहीतरी प्रमाण नको का त्याला. टाळ्या वाजून पैसे भेटतात ते अगदीच चुकीचं आहे. पण टाळ्या वाजवून जे समाधान भेटतं ना ते पैशापेक्षा कितीतरी मोठं आहे दादा. आणि त्या समाधानाला पैशात तोलता येणार नाही. आणि समाधान म्हणजे काय हो? आहे त्या गोष्टीत सुखाची उपस्थिती करून देणं म्हणजे समाधान. आम्ही समाधानाच्या शोधात फिरतोय पण कुठं जिथं नाही. तुम्हाला माहित असेल बघा, म्हातारीची सुई हरवलेली असते, आंधारात हुडकती उजेडात. तसं काम आहे आपलं. कुठे सुख इथे हा सुख सोहळा आणि शोधताय कुठे तुझे आहे हृदय मंदिरी शोधूनी पाहे. महाराज, देव कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात? मूर्ती तुझी बसते माझ्या नित्य अंतरात. जर तू इथे तर तुला देवळात शोधायची गरज काय? गरज नाही दादा. अरे देवाने आपल्याकडे यावं एवढी ताकद आपल्या भक्तीत असावी. द्वारकेचा राणा देव येतो ना दादा, फक्त देवाला ओळखता आला पाहिजे. जागेवर या. देवडा काही दिसल एवढा मोठा, दिसल एवढा लहान नाही. बघा, देवाचं लग्न आहे दादा, ते काय आमच्यासारखं असणार आहे का? आमच्या लग्नात देव कमी भूत जास्त. पहिली भूत होती, आता हाडळं बी असतात नाचाय महाराज. बरं काय काय सांगा, कळलं त्याला, कळलं. काही लोकांना विनोद कळत नाही हो. आणि तुम्हाला सांगते, विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. हे सुद्धा कळलं त्याला, कळलं दादा. बरं काय कळलं पाहिजे. काही लोकांना कळतच नाही. हा काय लई येडी लोक दादा, इतकी येडी काय सांगू तुम्हाला. तसलं येडच नाही. कीर्तन झाल्यावर माझं 2 जण हसत होते दादा. मी म्हणलं दाल झालं आता काय हसत? म्हणलं ताई सुरुवातीचा विनोद आता कळला तर एवढा लेट करून माझा काही दोष आहे का त्याच्यात? अवघड आहे, लोकांना कळत नाही दादा. चला जागेवर या. देवाचं लग्न. देवाच्या लग्नात निमंत्रण पत्रिका वाटायचं काम नारदाकडं. नारद म्हणला, मी देवाला लई बायका मागितल्या पण देवानं मला एकही दिली नाही. देवाकडे एवढ्या होत्या, देवानं मला एकही दिली नाही. आता एवढं करून देवाचं भागलं नाही. देव अजून एक करायला निघाला. कसं होतंय बघतोच म्हणला. देवाचं लग्न कसं होतंय बघतो म्हटल्यावर काय करावं? नारदानं देवाच्या लग्नाची पहिली पत्रिका देवाच्या पहिल्या सासऱ्याला नेऊन दिली. देवाचा पहिला सासरा लक्ष्मी मातेचे वडील समुद्र. पहिली पत्रिका दिली सागराला. थोडा प्रॅक्टिकल विचार करूयात. तरुण मंडळी भरपूर आहे तिथं. थोडा प्रॅक्टिकल विचार करूयात. आपल्या पृथ्वी तलावर किती टक्के पाणी आणि किती टक्के जमीन? 71% पाणी, 29% जमीन. मग एवढा मोठा महासागर जर एखाद्या दिशेला निघाला तर ती दिशा किंवा ती जागा सुरक्षित राहील का? नाही. प्रॅक्टिकली बरं का. सागर उसळ्या माळीत द्वारकेकडे निघाला. लग्न मोडायचं. पण तो देव आहे. देवानं काय करावं? डोक्याचा नाही, हाताचा एक केस उपटावा. देवाच्या अर्ध्या केसात अख्खा महासागर मावावा एवढा देव विशाल. आता तुम्ही मला सांगा, तुमची एवढी पोळी कुणाच्या नाकात घालायची?
तुम्हीच मला सांगा. देव आहे, पण देव केवढा आहे? मनोचकरी वमोचनम विशाल लोल लोचनम अनंग रंग सागरम नमामि कृष्ण नागरम भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम. देव इतका विशाल आहे ना दादा, अनंत सागर एका कणात मावतील एवढा देव विशाल. देवाला पाहायचं असेल ना तर नजर भक्ताचीच लागते बरं. आणि भक्त साधा सुद्धा नाही, एकनिष्ठ. महाराज भक्त कसं व्हावं? आमच्या हनुमंतरायांकडून विचारावं. सीतामाई भांगात सिंदूर भरत होत्या. सिंदूर हो सिंदूर. हनुमंतरायांनी विचारावं, माई मांगात सिंदूर का भरतात? महाराज सीतामाईनं सांगावं, जेवढं भांगात मी माझ्या जास्त सिंदूर भरेल ना तेवढं माझ्या रामाचं आयुष्य वाढन. खरं का बाया? खरे. तरी म्हणते आजकाल लवकर का गाचकाय लागले हे दादा, बरं का? त्याचं खरं कारण इकडं आहे बरं. जे कमी कमी होत जाईल तेवढं तेवढं. म्हणजे आता कसं आहे महाराज, लय अवघड आहे. पहिलं वेगळंच होतं, आता जरा वेगळंच आहे. आजकाल काही नवरा बायकोला एकमेकाची किंमत नाही. पहिलं बायको 4-5 माणसं जर दारात असली आणि नवरा जर म्हणला चहान, तर महाराज बांगड्या वाजायला सुद्धा परवानगी नव्हती. बांगड्या बांगड्या बाया बांगड्या वाजवायला सुद्धा परवानगी नव्हती. दारात जर माणसं आली ना, खोकाय परवानगी नव्हती. खोकाय तुमचं बरं आहे का? इथं आम्हाला खोकाय परवानगी नाही महाराज. ही जर नवरा 2-4 माणसात बसलेला असावा आणि त्यानं माणसात इम्प्रेशन पडावं म्हणून बायकोला थाटात म्हणावं, ए चहा टाक आंजा. ती माणसात त्याला काहीच म्हणत नाही, ती फक्त त्याला इशारा करते. ज्याला कळलं त्यालाच कळलं महाराज, बरं का? तर कळलं पाहिजे, तर कळणं गरजेचं आहे दादा. म्हणून जागेवर या. संसार आहे, चलत राहते, पण जीवनामध्ये याच्या नादी लागू नका. देव जर एवढा विशाल असेल तर देवाला सामावून घेणारं भक्तांचं मन किती विशाल असेल. पण त्यासाठी भक्त कसा लागतो दादा? भक्त असा लागतो, चोखोबार आहे. चोखोबारायचा मृत्यू मंगळवेळ्याच्या भिंतीखाली व्हावा, पांडुरंगाच्या डोळ्यात पाणी यावं आणि पांडुरंगानं नामदेव रायाला सांगावं, नामा माझा चोखा गेला, कमीत कमी त्याची हाडं तरी माझ्याकडे घेऊन ये. नामदेव रायानं सांगावं, नामा अरे हजारो वारकरी मेलेले भिंतीखाली, चोखोबारायांची हाडं ओळखायची कशी? माझ्या पांडुरंगानं सांगावं, नामा प्रत्येक हाड कानाला लाव, ज्या हाडात विठ्ठल विठ्ठल असा जयघोष येईल ना नामा, ते हाड माझ्या चोख्याचं असेल रे. काय परमार्थ, काय भक्ती असेल दादा, काय भगवंताला मनात सामावलं असेल की हाडही विठ्ठल विठ्ठल बोलावे. अरे परमार्थ शिकावा आमच्या नामदेव रायांकडनं. नामदेव राय अरे महाराज एकदा ज्ञानोबराय भगवंताकडे यावे. भगवंताला ज्ञानोबरायने सांगावं, देवा तीर्थयात्रेला जायचं आहे, अशी आशा आहे की नामदेवरायानंही सोबत यावं. देवानं सांगावं, अरे बाबा तो नामा कसा आहे ना, त्यानं मला सांगितलंय मी तुझा तू माझा, याच्या पलीकडे आपल्याला दुसरा देव जमत. तू मला सोडून जायचं नाही आणि मी तुला सोडून जाऊ देणार नाही. मग असा तो नामदेवराय आणि त्याला कुठे सांगू की तुझ्या सोबत जा? नाही म्हणे, देवा माझी इच्छाच आहे नामदेवरायांनी यावर्षी. देवानी नामदेवरायांना सांगावं, नामा जसा तू माझ्यासाठी येणार तसा सखा माझा ज्ञानेश्वर तोही माझाच आहे. माझी अशी इच्छा आहे की तूही नामदेवराया त्या ज्ञानोबरायांसोबत तीर्थयात्रेला जावं. नामदेवराय म्हणले, देवा तुझी आज्ञा आहे ना तर तीर्थयात्रेला जातो, पण देवा लक्षात ठेव मी ही नामदेव आहे. अरे मी त्याच देवाचं दर्शन घेणार. कटेवरी कर नाही चाते भाचे, छाती वाचे तयाचे दर्शन. देवा ज्या देवाच्या कट्टेवर कर नाही विठेवर पाय नाही, आपण त्या देवाचं दर्शन घेणार. शिका जरा निष्ठा शिका, नाही तर आमचे राजकारणी लोक इकडं उडी की तिकडं उडी तिकडं. अरे जरा तरी निष्ठा ठेवा. मला काही म्हणायचं नाही बरं का, पण माझं म्हणणं एवढंच आहे, महाराज कार्यकर्ते व्हा पण निष्ठावंत व्हा. कार्यकर्ते मावळ्यांसारखे निष्ठा आणि निष्ठ शिका आमच्या मावळ्यांकडे.
छत्रपती शिवरायांचा साधा सुद्धा मावळा, युद्धात त्याचा हात जावा, मावळ्यांनी घरी यावं, राजांनी त्याची विचारपूस करायला यावं, राजांनी विचारावं काय झालं, मावळ्याने ढसा ढसा रडावं, राजाने किंचाळावं, लाज नाही वाटत, अरे हर हर मधो घोषणा करत त्या मातीसाठी लढणार अशी शपथ घेतली होतीस, हात गेले म्हणून रडतोस, मावळ्यानं उत्तर द्यावं नाही राजा, नाही राजा, हात गेला म्हणून रडणार यातला म्या नाही राजा, मी रडतोय त्याचं कारण आहे, आज माझ्या झोपडीत माझा राजा माझा बाप शिवबा आलाय, पण त्याला मुजरा करायला या दुर्दैव्याकडे हात शिल्लक नाहीये, या खंतेनं डोळ्यात पाणी येतंय राजा, त्याला मावळा याला म्हणायची निष्ठा, नाही तर आमची पोर गोरी दिसली न गाला फसली की माझीच आहे निघालं कत्र्यासारखं, त्याला काही निष्ठा म्हणायचं का हं? निस्ता बोलतो तुम्ही शिवराय आणि ही तुमचे मावळे, अरे तुम्ही डोम कावळे, पात्रता आहे का दादा, नाही पात्रता आहे बिलकुल, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजते, माझ्या देवाचं नाव गाजते, किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजते, किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजते, किल्ल्याच्या दगडावर, एकच राजा इथे जन्मला, जय हो रावण, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव गाजते, किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजते, किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजते, किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजते, किल्ल्याच्या माझ्या शिवराचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजते, किल्ल्याच्या दगडावर, 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 माझ्या किल्ल्यांच्या तकिडावर कदा आवाज द्या, फार अवघड आहे दादा. आता आमच्या गड किल्ल्यावर राजाचं नाव गाजत नाही, गड किल्ले बघितले का कधी, आता माझ्या गर्लफ्रेंडचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर, असा बदाम त्याच्यात बाण त्यात नाव सुशील वसे सुशीलाव, अरे तिला घाल चुलीला दे पेटवडीला, हां काय पोरा हो, थोडं थोडं जनाची नाही मनाची तरी आहे की नाही. प्रेम चुकीचं नाही, प्रेम करण्याची पद्धत चुकीची, प्रेम कधीही योग्य होतं, आजही योग्य आहे, उद्याही योग्य आहे, शेवटपर्यंत, पण पद्धत जी आहे ना तुमची, अरे प्रेम राजांवर करायला शिका, साधी गोष्ट आहे. अरे मी तर तुम्हाला सांगते, लोकांचं आपल्याला घेणं देणं नाही, पण आज मी पोरगी असून एवढ्या माणसात ताटभरून बोलते, त्याचं कारण छत्रपती आहे दादा. बरं, आज मंदिर आपण बांधलंय, मंदिरात देव आहे, पण लक्षात घ्या, माझा राजा देव जरी नसला ना तरी आज जो मंदिरात देव आहे तो त्या देवामुळे म्हणून देवापेक्षा कमी नाही. राजा देव आहे, राजाचे गड किल्ले देवाच्या मंदिरापेक्षा कमी नाही. जाणीव ठेवा रे, जाणीव. अरे मी तुमचं सांगत नाही, माझं सांगते. मला तर लय महाराज एका गोष्टीचा जीवाच्या पलीकड नाद आहे. बऱ्याच माणसाला बऱ्याच गोष्टीचा नाद असतो, कोणाला ह्याचा, कोणाला ह्याचा, कोणाला ह्याचा लय नाद. तसं मला बी एका गोष्टीचा लय नाद. तुम्हाला म्हणून सांगते,
सागराचं पाणी कधी आटणार नाही, आकाशाची उंची कधी मिटणार नाही. सागराचं पाणी कधी आटणार नाही, आकाशाची उंची कधी मिटणार नाही. श्वासात श्वास आहे तोपर्यंत छत्रपतींचा नाद कधी सोडणार नाही. नशा है नशा. अरे वैद्य ने हमें बीमार लिख दिया, वैद्य ने हमें बीमार लिख दिया. रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के. अरे शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. औषध नशा येते. अरे त्यांचं नाव घ्यायचं कारण आहे, अरे शत्रूलाही विश्वास होता एवढं पवित्र चारित्र्याचा राजा छत्रपती होते. शाहिस्तखानाच्या लाल महाला चालल्यात शाहिस्तखानाची पोरगी गायब व्हावी. बायकोनं विचारावं, जहापणा मुझे लगता है शिवा के मावलों ने हमारी लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रू आहे, बायकोला सांगावं, अगं ए जर छत्रपतीच्या मावल्यांनी पोरगी नेली असेल ना, शब्द देतो पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. त्याला छत्रपती म्हणावं आणि त्याला विश्वास म्हणावा. आमच्यासारखं आहे का? आमच्यासारखे. परवा दिवशी मी एक पोरगा बघितला, हातवर झेंडा मुठभर दांडा गाडीला, झेडेमार गाडी, पुढे छत्रपतींचं नाव, चंद्रकोर कपाळावर, अशी काठेदार मिशी. महाराज असं इम्प्रेशन पडलं त्याचं माझ्यावर. मी त्याची गाडी पुढे जाऊ दिली, मागची नंबर प्लेट बघितली, माझं इम्प्रेशनच डाऊन झालं. नाही असंच झालं महाराज. त्यांना मागच्या नंबर प्लेटवर लिहिलं, थोडी रिस्क आहे पण तूच फिक्स आहे. म्हणजे मी फिक्स करून ठेवलं ते छत्रपतीचे मावळे का दादा? अरे तुम्ही शिवराय व्हाल का होणार नाही? 2-3 गोष्टी पाळा माझ्या भावांनो. 2-3 गोष्टी. वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. अरे वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. दारू गुटखा जुगार असलं करून तुम्हाला मिळतं तरी काय? अरे अर्ध्या रात्री 12 वाजता एखादी मुलगी दिसली, तिला समजा तुम्ही तुमची माय, तुम्हीच असायला कलियुगातले शिवराय. नजर बदला. तुमच्यासारखे देखणे, तुमच्यासारखे कर्तृत्ववान तुम्ही. म्हणून मी सांगते ना, अजून एक, परंतु तुम्ही अजून एक घाण पद्धत काढली. एकामेकाला राजे म्हणायचे. कोणी श्रीमंत दिसला, राजे कसे आहेत राजे? जे रात्री दारू पिऊन दिवसा मोकळे हिंडतो तो राजे. प्रत्येक पोरीकडे वाईट नजरेनं बघतो तो राजा. राजा एकच होते, एकच असणार आणि एकच राहणार. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, सारे राजांचा अधिपती. दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामचे, दैवत छत्रपती. जय जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज. ताई 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 ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान, हिंदू धर्माचा अभिमान, असं प्रत्येक जण टाळ्या वाजवत. जे भारतात जन्माला आले, भारतात ते टाळ्या वाजवते. पण जे औलादी पाकिस्तानात जन्माला आल्या त्या टाळ्या वाजवणार नाही. औलाद घेतली नाही का? कोण शिवाजी महाराज? अवघा 3.5 वर्षापूर्वीचा काळापूर्व कालखंड. कोण छत्रपती दादा? अवघा वयाचं 5वं वर्ष. गावात नामाचा तंबू यावा. राजांनी विचारावं, मासाहेब हे काय? मासाहेबांनी सांगावं, बाळराजे राजा व्हायचंय तुम्हाला, बाळराजे राजा व्हायचंय तुम्हाला, पण बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा राजा व्हायचाय तुम्हाला. आणि शिवाजी महाराज निघाले घोड्याच्या गतीनं, वाघाच्या चपळाईनं. अरे शामृगाची बुद्धी, चैतन्य तोंडावर. अवघ्या वयाचं 17वं वर्ष. पहिला किल्ला जिंकला तोरणा. पुण्याच्या नैऋत्य असणाऱ्या रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. वयाच्या 15व्या वर्ष स्वराज्याचा पायकडू हाती घेणारा माझा राजा निघाला. स्वराज्य निर्माण करायचं. कोण येणार सोबत? मोरे, घोरपडे, मोहिते, निंबाळकर, खोपडे,
सुंदरचं स्वराज्य निर्माण करायला, सुराज्य बनवायला, या स्वराज्यासाठी काय काय करावं राजांनी? शाहिस्तखानाची बोटे छाटली, औरंगजेबाच्या हातावर तुरी दिल्या, आज्ञाहून सुटका करून घेतली. मुघल आदिलशाही, निजामशाही, दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर यांनी यावं, मस्तकावर थया 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 नाचावं. या सगळ्यांना राजांना धीर धरून पुढे चालावं. स्वराज्य रक्षणासाठी स्वराज्य रक्षणासाठी लयित हो जावी, हे गुण भगवान तो हाती. ज्यांनी जय म्हणले नाही ना त्यांनी इथं राहू नका. आणि ज्यांना छत्रपतीचं नाव घेतल्यावर जय म्हणू वाटत नाही ना, अंगावर काटा येत नाही ना, घरी जाऊन पिटवून घ्या. काटा तरी येईल दादा. मी एवढी पोरगी असून बोलते ना, अरे हे कीर्तन जे आपण करतोय ना, जर छत्रपती नसते ना हे कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असती. जहापणा हम थोडा कीर्तन. जी वेळ आज अफगाणिस्तानावर आहे ना ती वेळ आपल्यावर असते. डोक्यात येत आहे, जाणीव ठेवा. नाही तर दुनिया अशी निघाली दादा, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हराम जादों के लिए. हम भी मरे किन हराम जादों के लिए. डोक्यात येत आहे, नुसत्या टाळ्या वाजवू नका. ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यातल्या निम्याने ग्रामपंचायतीचे पैसे खाल्ले असते. हे टाळ्या वाजवत्या. काय अर्थ? दुनिया आहे हो. काय दुनिया आहे? आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याचं नाव दारिद्र्य रेषात. कळलं? त्यालाच कळलं दादा. दुनिया आहे हो. आमचे लोक इतकी नीतिवान लोक आहेत दादा. आमच्या भारतात इतकी नीती दादा, इतकी नीती की पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीनं बांधावा लागतो. इतकी नीती आमच्या भारतात. इतकी नीतिवान लोक की दुकानदाराचा पेन कायम सुतळीनं बांधलेला. नीतिवान लोक आहेत ना दादा. नीती. कमीत कमी तेवढं तरी सुधरा. अरे मतदान करणं कर्तव्य, उपकार नाही करत आपण. अरे मतदान करताना असं करा, कुणाची लाच न खाता स्वाभिमानानं मतदान करायचं. मग वर तोंड करून राजकारणाविषयी वाईट बोलायचं. लोकांना वाईट बोलायच्या आधी आपण किती चांगले आहेत बघा. अरे आमच्याकडलं सांगते, आमच्या शेजारच्या गावात पैशापायी असा सरपंच केला ज्याला सोयी सुद्धा येईना. ते अंगठ मारू बी आजा. मास्तर म्हणला 15 ऑगस्ट सरपंचाला झेंडावंदनला बोलवा. नियम बदला बरं का आता 15 ऑगस्ट 26 जानेवारी राजकीय पुढारी पैशावाल्या लोकांच्या हातानं करायचं नाही. आता 15 ऑगस्ट 26 जानेवारीचं झेंडावंदन जी पोरगा आर्मीत आहे त्याच्या कुटुंबाच्या हातानं करायचं. त्याची जाणीव त्याला आहे. तिरंग्याची खरी जाणीव कुणाला असेल तर त्या आर्मीतल्या कुटुंबाला आहे. अरे ती बायको, तिला माहित नाही माझं कपाली लावलेलं कुंकू माघारी येईल का पुसून जाईल. ती आई, अरे पोटचा गोळा तिने देशमातेला अर्पण करावा. तो बाप, म्हातारपणाची काठी तिने देशाला द्यावी. अरे काय कमी केलं या कुटुंबानं? त्याची जरा जाण ठेवा आणि त्यांच्या हाताने करीत जा.
हा, अरे देव न करो पण आर्मीच्या कुटुंबातला एखादा पोरगा देशासाठी निधन झाला आणि त्या बापाला कोणी विचारलं का हो रामभाऊ पोरगा गेला वाईट वाटतं. मी सांगते अरे डोळे पुसान ओरमान करून त्याला सांगा अरे वाईट नाही स्वाभिमान वाटतो. माझं पोरग कुत्र्याच्या मरणानं नाही रे देशासाठी वीर मरणानं मेलं. स्वाभिमानाची गोष्ट आहे दादा, वाईट वाटून घ्यायची नाही. बहे खून मेरा वतन के लिए आवाज मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, खून मेरा वतन के लिए, बहे खून मेरा वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान मेरी जान जाए वतन के लिए. दादा जावाच देशासाठी लक्षात घ्या. नीतीनं जगा. आमच्यात काही नीती नाही हो दादा. एक चोर पकडायची मशीन होती, चोर पकडायची. जपानमध्ये आणली, एका तासात 20 चोर पकडले. ऑस्ट्रेलियात आणली, एका तासात 30 चोर पकडले. तीच मशीन भारतात आणली दादा, 15 मिनिटात मशीनच चोरीला गेली. इतका भारत महान आहे दादा. काय बोलावं भारताला अजून आहे की नाही. गोड देश आहे दादा. म्हणून लक्षात घ्या आपल्यावर अवलंबून आहे. महाराज जर कर्म सत्य नसेल तर देवही साथ देणार नाही. म्हणून काय करा, कर्म सत्य ठेवा. जर कर्म सत्य असेल ना तर निर्वाणी गोविंद. हा महाराज देवही काळजी करील. मागे पुढे उभा आहे संभाळीत आलिया घात घालून या भार राहिलो निश्चिंती निर्विले संती. सगळं काही करेल दादा देव, पण त्यासाठी सगळ्यात सोपा उपाय भक्तभाव व्हायचंय ना. कसं दे देही उदास, तो त्यांचा झाला नारायण. नावडीच्या नादानं माता पिता भक्त कुणाला म्हणायचं. विषय नारायण. आता बघा नारायण विषय होणं म्हणजे काय लक्षात घ्या. काही झालं ना, काही झालं तरी त्याच्यावर ढकलून द्यायचं. बघा असं नाही. काहीही झालं, संकट असो सुख असो दुःख असो, त्याच्या पलीकडे कोणाचं चिंतन नाही आठवलं पाहिजे. ताकद एवढी आहे नामात, एवढी ताकद आहे. नामाचा महिमा तुझं न कळे. देवाचं नाम पण घेतलं तर आहे ना. घेत नाम विठोबाचे
कथता खेताना विठोबाचे प्रवचळतील पापाचे आज नामसंकीर्तन हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी तृणागणे समरस झाले तैसे नामे केले देवाच्या नामात फार अरे इतकी ताकद आहे महाराज देवाच्या नामाने राक्षस तरली तर देवाच्या नामाने तुम्ही आम्ही साधा संसार सागर करणार फार श्रेष्ठ देवाचं नाव किती तुम्हाला म्हणून रामनामाची दगड तरली माहित आहे खरं आहे का रामनामाची दगड तरली बातमी रावणाला कळाली रावणाचे भक्त म्हणाले जर राम नामाचा दगड तरतय तर रावण नावाचा सुद्धा तरायलाच पाहिजे इज्जतीचा प्रश्न सोन्याचं कमंडलू घेतलं पाणी घेतला दगडावर नाव टाकलं रावण दगड टाकला पाण्यात आता मला तुम्ही सांगा रावण नावाचा दगड पाण्यात तरला असेल का बुडला असेल होय तरला असेल का बुडला असेल माता मावल्या आ बुडला असेल पुरुष मंडळी बुडला असेल रावण नावाचा दगड पाण्यात बुडला दादा रावण नावाचा दगड पाण्यात तरला तुम्ही म्हणसाल एकतर तू महाराज नाही नाहीतर आम्ही माणसं नाही एकतर तू कीर्तन करू नको नाही तर आम्ही परमार्थ सोडून देत आहोत ज्या बाबानं दुसऱ्याची बायको पळवून आणली त्याचा दगड पाण्यात तरावा का तरला त्याचं कारण नाही बायकोला ही शंका वाटली रावणाची बायको म्हणाली होय वय मी काय म्हणते रावणाचं दगड पाण्यात तरला कसं कारण तुम्ही किती चालीचं हे फक्त मलाच माहिती म्हणजे तसं नाही महाराज किती गुणाचं फक्त मलाच माहिती मग तुम्ही एवढ्या गुणाचं असताना तुमचा दगड पाण्यात तरला कसं रावण म्हणला तुला म्हणून सांगतो तुम्ही म्हणसाल फक्त तिला सांगितलं तर हिला कसं कळलं तिथंच होते लय काळजी करू नका बरं का ऐका रावण म्हणला थांब तुला सांगतो बायको म्हणली सांगा म्हटलं दगडावर नाव रावण होतं खरं आहे दगड पाण्यात तरला हेही खरं आहे पण दगड पाण्यात तरला त्याचं कारण आहे मी त्या दगडाला म्हटलो हे बघ तू जर नाही तरला तर तुला त्या रामाची शपथ म्हणून दगड पाण्यात तरला दादा आता विचार करा रामाच्या साध्या शक्तीनं निर्जीव असणारा दगड पाण्यात तरत असेल तो अल्प मोतीहीना पायवर रावण नावाचा दगड पाण्यात तरत असेल तर आपलं जीवन कतरणार नाही म्हणून काळजी करू नका फक्त त्याचं नामस्मरण घ्या ते केलं ना मग बाकीची काळजी करू नका बरं हां त्याच्या पुढे काही नाही पटलं पाहिजे लोक वाईट बोलतायत टाळखोटे म्हणतायत म्हणू द्या बुवा म्हणतायत म्हणू द्या दुनिया आहे दादा ही दुनिया आहे ना चांगल्या गोष्टीला कधी साथ देणार नाही पण वाईट गोष्टी दिल्याशिवाय राहणार नाही अरे लोक आहेत ना अरे 2-4 बेडकं होती बेडकं त्यांनी ठरवलं पर्वत चढायचा लोकांनी सांगायला सुरुवात केलं चढमत गिर जाएगा ऐकून दोघं तिघं पडले दादा जे पडले त्यांना अजून वाईट वाटायला लागलं ते म्हणले आम्ही चढायला लागलो तरी पडलो मग त्यांनी चढायला त्यांना सांगायला सुरुवात केली चढमत गिर जाएगा गिर गया तो बहुत लग जाएगा मग वरच्याने विचार केला लय लांबून पडण्यापेक्षा जिथनं आहे तिथनंच पडावं लागन तरी कमी
सगळेच पडले दादा. पण एक बेडूक पर्वताच्या टोकावर जाऊन उभा राहिला. सगळ्यांनी विचार केला, सगळे पडले, एकटाच कसा वर गेला. बरं का पिंपरीकर, जी वर गेला ती बेडूक बहिरा होता, त्याला ऐकूच येत नव्हतं. जेव्हा ही खालची त्याला म्हणायची चढमत चढमत गिर जायगा, त्याला असं वाटायचं हे हात वरी करू करू मला म्हणतायत चढ जा चढ जा चढ जायगा. महाराज, जोपर्यंत लोकांची निंदा स्तुती करून घेत नाही जीवनात प्रगती होत नाही दादा, लक्षात घ्या. म्हणून पोरांनो, एखादी चांगली गोष्ट करताय, अरे नाव ठेवणारी लई असतात. आणि वाईट, दारूचा पहिला ग्लास, तंबाखूची पहिली पुडी, गोव्या गुटख्याची पहिली पुडी घेणारा माणूस कधीच स्वतः नसतो. पहिली पुडी, पहिला ग्लास, पहिला घास कधी पण दुसऱ्याकडून आलेला असतो. खरं आहे का? ही देणारा कोणतर दानशूर व्यक्ती असतो. एकदा गावातल्या त्या दानशूर व्यक्तीला ठोका म्हणजे गाव जरा सुधरण, हे की नाही. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसन मुक्त गाव आहे गाव. बर, सुपारीचं सुद्धा व्यसन नाही. ज्याला सुपारीचं सुद्धा व्यसन नाही अशाने स्वाभिमानाने हातवरी करा. 1 2 3 4 5 7 8 9 10 बरेच आहेत. घ्या तरुण पोरं 30 पास 30 आसपास, बाकीचे 20 खाली घ्या. आणि जे खाणारे कर, तुमच्या काय कानात तेल ओतलं होतं काय तेव्हा? हे माणसं लई चित्र. आणि तुम्हाला सांगण्यात काय अर्थ आहे? आमचे काय गुणाचे येत वय? आमचेच कीर्तन झाल्यावर म्हणतात ह्याची दान दे गाव दे तुला हे सगळं हा आता कोणाचं हिच ती सगळे म्हणतात उठा पांडुरंग पांडुरंग. अरे तुला उठविली की दिवशी पांडुरंग? लय अवघड आहे. पिना तर लई वाईट झालं. महाराज एकानं दारू पिली बायकोकडे गेला. बायकोला म्हणला तुला नाही दे, तुला नाही दे. बायको म्हणजे पिल्यावर तुलाच माहीत असते. बायकोला म्हणला गावल इडी इडी. बायको म्हणली का? म्हणलं सरपंच केलं नाही. म्हणजे पिसळत होय तुला कराय करून गाव बदली ना गाव. आमदार गेलं, तालुका बदली तालुका, खासदार गेलं, जिल्हा बदली जिल्हा, पंत गेलं, ड्रेस बदली ड्रेस. बाईक म्हणली धुंदी ती. दारूच्या नशेत लुंगी समजून माझा पर्कल घातलाय तो आधी बदल. कळलं त्यालाच कळलं दादा बरं का. पण नाही ना दिला गजवली बरं. व्यसन म्हणून सांगते दादा, वासनीच्या संगी नको जाऊ. नका नका महाराज, याच्या नादी लागू नका. आणि तुम्हाला सांगते माता माऊल्या, सहन करायचं तेच करायचं, नाही त्या गोष्टी सहन करायच्या नाही. पिऊन आला की त्यालाच ठोकायचं. पतिव्रता द्यायचं नाही. आणि तुम्हाला सांगते पिदाडा व्यसनी नवरा करायचं नाही. अय पुरींनो, जरा डोळे उघडा. पुरी बी लय भंगार झाल्या हो. मग काय यांना चॉईस राहिली नाही. यांना टाळकरी माळकरी गायनाचार्य पकवाजा जमत नाही. असा माळवाला गंधवाला, तिला असा टाईट जीन्सवाला लागतो. त्याची हवा सुद्धा आत बाहेर जात नाही. मग ती हवा जायला फाडतो ना, थोडं इथं फाडतं, थोडं इथं, थोडं मागणं बी फाड दादा. कशाला आहे की नाही? पोरांना तुम्ही माझ्या भावासारखे आहेत. करायची ती फॅशन करा. इथल्या 2 गोंड्या उघड्या, हिकून हिकून रान हाणलेलं, थोडं कोंबड्यागत वरचं लाल केलेलं. तू काय कोंबडा आहे का? अरे बापानं पोरगा झाला म्हणून अख्ख्या गावात पेढे वाटले. त्याला काय माहिती कोंबडा निघल. तसाच कुकू करायचं महाराज. तेवढं केलं तसंच बोंबलत फिरायचं. अरे जरा तरी श्रीमंत योगीच्या कुळात जन्माला आला, जाणीव ठेवा रे. सुंदर दिसायचं आहे ना, अरे मी सांगते शरीर असावं कणखर, कर्तृत्व असावं वागण्यात, प्रत्येक आई बहिणीकडे बघण्याचा दृष्टिकोन पवित्र असावा. तुमच्यासारखा देखणा पोरगा दुसरा नाही दादा. तुम्हाला सुद्धा सांगते याच्यावर काही नाही पोरी हो. मेकअप करा, सुंदर दिसा, मॉडर्न राहा, स्टँडर्ड राहा, अधिकार आहे तुमचा. आजकाल स्टँडर्ड राहिल्याशिवाय कोणी विचारत नाही, तेही महत्त्वाचं आहे. मॉडर्न राहा, स्टँडर्ड राहा, विचारही स्टँडर्ड ठेवा. पण द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. लक्षात ठेवा, स्त्री कुटुंबाची व्यवस्थापक आहे. तुम्ही नीट तर घर नीट, शुद्ध बीजा पोटी फळे अरे साळ गोमटी. प्रत्येक वेळेस आरशात येताना विचारती. आता कीर्तनाला येताना सुद्धा आरशात 3 तास उभी असत. त्या आरशाला विचारित असत, सांगा मी कशी दिसते? माकडीन दिसते, माकडीन. जरा चांगले दिसत नाही महाराज.
सुंदर दिसणं म्हणजे दिसणं नसतं. एक वाक्य मी सांगते, माता माऊल्या पटतंय का बघा. घरी जाऊन मी तुमच्या पोरीसारखी आहे, तुमच्या पोरीला सांगा, तिला म्हणा, हे बघ माझी माय, तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग एखाद्या वेळेस झाकून नेता येईल, तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग एखाद्या वेळेस झाकून नेता येईल, पण बाईच्या चारित्र्यावर पडलेला डाग जिंदगीत कोणी झाकू शकत नाही. चारित्र्य जपा. सुंदर असण्यापेक्षा चारित्र्यवान असू द्या, आणि सुंदर असण्यापेक्षा कर्तृत्ववान असू द्या. पोरगा असावा कर्तृत्ववान, पोरगी असावी चारित्र्यवान. काय पाहिजे बापाला? अरे फाटका शर्ट घालू द्या बापानं, पण 4 माणसात ताठ मान करून उभा राहणार. संपत्ती येत आता ही त्याची, म्हणून त्या बापाची संपत्ती त्यांच्यापासून हिरावून घेऊ नका पोराहो. पायाला हात लावून सांगते, नीट जागा. आणि पोराहो, कुत्र्यासारखं पोरीच्या मागं लागत जाऊ नका. अरे लय चांगले तुम्ही दादा, अरे एवढे गोड दिसता, एवढे गोड आहेत, एवढं शरीर दिलं देवानं, कोणाच्या बी मागं लागून वाया घालता का? होय म्हण, नाही तर नसच का पिणार का? एवढा उतू आला का तुझा जीव? एवढा उतू आला तर जा ना तिथं आर्मीत भरती हो. अरे मी तुम्हाला सांगते, अरे आपण असं जगायचं, असा पैसा कमवायचा, अरे असं जगायचं. आपण काय कुत्र्यासारखं यांच्या मागं लागायचंय? पोरीच्या बापानं आपल्या मागं लागलं पाहिजे, माझी पोरगी कर म्हणून. त्याला जगणं म्हणत्यातला का? कसलं जगत जा हे काय? तुम्ही बी लय भाव खात जाऊ नका. इलेक्शन होईपर्यंत प्रचार करणारी जात ही. एकदा इलेक्शन झालं प्रचार करून करतं का? सत्यता आली नाही ह्यांना. जर तुम्ही सत्यता आणलं तर जनतेचा नाही नटच समजून घ्या. शब्दशा जाऊ नका बरं का. म्हणून पोरींनो पटकन ती होय बी तर म्हणायचंच नाही. आणि तुम्हाला एखादा पोरगा लईच आवडला, तुम्हाला वाटलंच मला होय म्हणायचंय, तर त्याला फक्त एक प्रश्न विचारा, म्हणा, हे बघ बाबा, तुझ्या आणि माझ्या मायबापाचं काही जमत नाही, लक्षात घे. माझ्या संग राहायचं असेल तर मायबापाला सोड, आपण दोघं जाऊ. माझ्याही मायबापाला मी सोडते, तुझ्या मायबापाला तू सोड, आपण दोघं जाऊ, पळून जाऊन लग्न करू आणि आपला संसार सुखाचा करू. पोरगा जर होय म्हणला ना ताई, तिथंच कमरड्यात लाद घालन माघारी. एका वाक्यात सांगते पोरी हो, जो पोरगा स्वतःच्या जन्म देणाऱ्या मायबापाला सोडून तुमच्यासोबत पळून यायला तयार होतो ना, जी पोरगी मायबापाला सोडून तुमच्यासोबत पळून यायला तयार होती ना, लक्षात घ्या पोरा हो, जी औलाद जन्म देणाऱ्या मायबापाची कधी झाली नाही ना, ती औलाद जिंदगीत कुणाशी एकनिष्ठ राहू शकत नाही, याची खात्री व्यासपीठावर देते. लक्षात, एकनिष्ठता ही फार महत्वाची असते नात्यात. मग ते भगवंताचं आणि भक्ताचं असो, किंवा नवरा बायकोचं असो, किंवा बहीण भावाचं असो, म्हणून एकनिष्ठ. लक्षात ठेवता, राजकारणात सुद्धा एकनिष्ठ राहिलं तर खरे. डोक्यात येतंय पोरांनो, तुमची प्रगती होत नाही त्याचं कारण आहे तुम्ही एकनिष्ठ नाही. तुमचं कसं आहे, तुम्हाला आमदार बघितलं की आमदार हो वाटतं, सरपंच बघितलं की सरपंच हो वाटतं, महाराज बघितलं की महाराज हो वाटतं. अरे काय धंदा आहे? असं नाहीच चालत दादा. एक पोरगा इष्टीत चढला, कंडक्टरला म्हणला 2 तिकीट द्या. कंडक्टर म्हणला साहेब एकटंच दिसत आहे, तिकीट 2. पोरगा म्हणला एखादं हरवलं तर. कंडक्टर म्हणला दुसरं बी हरवलं तर. पोरगा म्हणला माझ्याकडे एसटीचा पास आहे. अरे तू काय मूर्ख आहे का? तुझ्याकडे एसटीचा पास आहे, तुला तिकीट घ्यायची गरज नाही. एकनिष्ठ राहा, जे आहे ते सांभाळा. हात सोडून पळतेच्या पाठीमागे लागू नका दादा. असाच परमार्थ आहे. एक गाऊ आम्ही विठोबाचे आणि का ते काम, आमचा विषय एकच असणार आणि त्याच्या पलीकडे आम्हाला मायबाप. अरे लोकांचे तर आमचं घेणं देणंच नाही. अरे कुणी नंदू, कुणी महाराज, कुणी निंदू, कुणी बंधू, आमचा एकच धंदू. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो
करून परमार्थ केला तर फायदा काय? महाराज तुकोबाराय सांगतात काही काळजी करू नका. तो का म्हणे घालू तयावरी निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीचा साकडे पडोरी काहीचा साकडे काही काळजी करू नका. सगळ्या बंधनातून देव मुक्त करेल. फक्त काय करा? देवात मुखात देवाचं नाम पाहिजे, कर्म सत्य पाहिजे. लई काही नाही दादा, 5 गोष्टी करा देव पाठीशी. माय बापाला कधी विसरू नका, धर्माला कलंक लागेल असं कधी वागू नका, व्यसनाच्या अधीन कधी जाऊ नका, नित्य सोडून पैसा कधी कमवू नका, आणि ज्याने हे सगळं दिलं त्या पांडुरंगाला कधी विसरू नका. 5 गोष्टी केल्या की जीवनात आनंद झाला. एवढंच करा. पण भाव शुद्ध असेल तर खरंय, कर्म सत्य असेल तर खरंय. तुम्ही कशी भक्ती करताय? शिवडीला अमृतामध्ये ग्रंथ एक, त्यामध्ये 9व्या अध्यायामध्ये फार सुंदर एक कथा आहे. एकदा काय व्हावं, महादेव आणि पार्वती माता बसलेल्या असाव्या. सोमवारचा दिवस, श्रावण महिना. एका राजानं यावं, सुंदर पूजा करावी, दही दूध तूप लोणी अक्षदा, सोन्याचं ताट चांदीची वाटी, वा बेल पुष्प वाहून पूजा करावी. 1-2-3 तासांनी तिथे भिकारी यावा, तोंडात पाणी, हातात बेलपुष्प आणि फूल. राजानं केलेली पूजा पायानं मोडावी, तोंडातलं पाणी पिंडीवर आणि हातातले बेल पिंडीवर टाकावे. आणि मग पार्वती मातेने विचारावं, स्वामी सुंदर अशी राजानं पूजा केली आणि या भिकाऱ्याने तुम्हाला लाता मारून ती पूजा मोडली, काय शिक्षा करणार याला? चल म्हणे आपण त्याला खाली जाऊन शिक्षा करू. शिक्षा करायची म्हणून पार्वती माता आणि महादेव पृथ्वी तलावर येत आहेत. महादेव खाली आल्या आल्या राजा पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी पूजा करायला येतोय. सोन्याचं ताट, चांदीची वाटी, अक्षता, बेलपुष्प घेऊन महादेवाच्या पिंडीवर सुंदर अशी पंचामृताची पूजा करतोय. महादेवानं डाव्या हाताचा, डाव्या पायाचा अंगठा जमिनीला लावावा, शेषनागाला सांगावं थोडीशी मान डुलव, शेषनागाने थोडीशी मान डुलवावी, भूकंप यावा आणि सगळी काही मंदिराची दगडं राजाच्या अंगावर पडायला लागावी. राजानं एका ठोक्यात धूम ठोकावी आणि मंदिराच्या बाहेर पळून जावं आणि स्वतःचं राज्य गाठावं. तासाभराने पुन्हा भिकाऱ्यानं यावं. रोजच्या सवयीप्रमाणे केली राजाची पूजा पायानं मोडावी, तोंडातलं पाणी पिंडीवर टाकावं, हातातलं बेलपुष्प पिंडीवर टाकावं, पुन्हा एकदा शेषनागाने मुंडकं डुलवावं, पुन्हा एकदा भिंतीचं दगड अंगावर पडावी. आता मात्र भिकाऱ्याने पळून नाही जावं, आता भिकाऱ्याने पिंडीला मिठी मारावी आणि देवाला सांगावं, देवा मला काय व्हायचं ते होऊ दे, पण तुला हात नाही लागला पाहिजे. रक्त बंबाळ व्हावं भिकाऱ्याने, रक्ताचा अभिषेक पिंडीला व्हावा, जीव जायला यावा, पण हात नाही सोडावा पिंडीचा. मग महादेवानी प्रसन्न व्हावा आणि विचारावं, राजा तर जीवाला भिवून पळून गेला, तू का पिंडीला मिठी मारली रे? मग भिकाऱ्याने सांगावं, देवा मला काही झालं तर कुणाला काहीच फरक पडणार नाही, ना माझ्या मागं कुणी ना माझ्या पुढं कुणी, पण देवा तुला जर काही झालं तर या जगाचं काय होईल देवा, या विचाराने तुला मिठी मारली. अरे त्या मूर्तीमध्ये सुद्धा भगवंताला पाहणारे भक्त वेगळे आणि फक्त मूर्तीला बघून त्याच्यावर होईल तेवढ्या पैशाचा मारा करून स्वतःला सिद्ध करणारे राजे वेगळे. म्हणून लक्षात घ्या, आम्हाला भक्त व्हायचं आहे. कसा व्हायचं आहे? त्या भक्तासारखा व्हायचं. असा भक्त व्हायचं असेल ना तर या जनाची काळजी करून चालणार नाही. ही लोक आहेत दादा, गोरी बायको केली तर कुणी दिली म्हणतात आणि काळी केली तर बरी केली म्हणतात. ही लोक आहेत दादा. दुनिया में सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग. लोकांचा विचार नाही करायचा. लोग क्या सोचेंगे ये भी हम ही सोचेंगे तो फिर लोग क्या सोचेंगे. बघा कळतंय का? लोग क्या सोचेंगे ये भी हम ही सोचेंगे तो फिर लोग क्या सोचेंगे. विचार करा बरं का. दुनिया आहे दादा, याला आपलं दुःख सांगत फिरू नका. अरे दादा तुम्ही तुमचं दुःख या दुनियेला सांगितलं ना की तोंडावर म्हणणार वाईट झालं आणि मागं गेलात की खुश होणार. दादा दुनिया आहे. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो, मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. दादा बरं का, प्रत्येकाला आपलं दुःख सांगत बसू नका. दुःखच सांगायचंय ना तर देव माझा मी देवाचा, हीच माझी आणि तो निवारणार. अरे काळजी करू नका, फक्त विश्वास ठेवा. विश्वास
कोरोनाचा विषाणू दिसतो का? पण न दिसणारा विषाणू मारू शकतो याची तुम्हाला खात्री आहे, तर न दिसणारा पांडुरंग परमात्मा तारू शकतो याची आम्हाला खात्री आहे दादा. त्याला म्हणायचं विश्वास. विश्वास पाहिजे. आणि कोरोनाच्या काळात बऱ्याच गोष्टी चांगल्या झाल्या. एक गोष्ट तर लई चांगली झाली, कोरोनाच्या काळात नकट्या सुद्धा पुरी खपल्या. नकट्या लईच मजा दादा. लग्नावर लग्न कोरोनात लय खर्च वाचला. काही म्हणा चांगलं झालं. पण करोना मित्र म्हणते 2-4 महिन्यात एकदा आलाच पाहिजे. आओ बासमती खाणारं सुद्धा रेशनवर आलं. रेशनवर त्याला सुद्धा माहिती कधी बंद पडन भरोसा. करोडपती नवरा असू द्या, करोडपती, पण पॉझिटिव्ह निघू द्या. बायको सुद्धा कुत्र्यासारखी भाकर टाकती. खा टच नाही महाराज बरं का. आणि तुम्ही काळजी करू नका. लोक आहेत दादा. मला वाटायचं माझ्यासारखी पोरगीच नाही, पण कोरोनाच्या काळात महाराज लोकांचा तर लय माज उतरला. लय माज होता महाराज लोकांना. आता ही जी कलाकार मंडळी तुम्हाला एवढ्या सुंदर लॉन्ड्रीच्या कपड्यात दिसत्यात, 9 महिने निस्त बनेल टावेल. गोंधळ गोंधळ काही नाही. कोण खातय दादा? माझं तर काय घेऊन बसले दादा. आणि आमची एवढी आयुष रोज लॉन्ड्रीचे कपडे, नवीन फेटा, नवीन जॅकेट. 9 महिने इस्त्रीच्या कपड्याला धक्का सुद्धा नाही. धक्का धक्का त्याला सुद्धा वाटलं असं महाराजीन मिली काय की. पण 9 महिने कुठं सुतक असतंय वय दादा. तुम्हाला सांगते माझा तर लय माज उतरला. लोकांचं काय सांगत नाही. पहिली एका सुद्धा मोबाईल म्हणजे मोबाईल फोन येतात ना कीर्तनाचे, मी उचलतच नव्हते. सगळ्यात तारका बुक. कशाला तोंडाची हवा घालवायची म्हटलं. फोनच उचलीत नव्हते. मेसेजला रिप्लाय नाही. आता मिस कॉल आला तरी महागारी करते. असली एखादी तारीख तर महाराज बरं का हातची घालवायची. लय अवघड. अहो मला वाटायचं मला घरात लय किंमत दादा, लय किंमत. माझ्या बाबानं मला झोपलं की गपचूप पांघरून घालावं, पंखा वाढवावा, दरवाजा लावावा. लेकरं बाळाला म्हणजे बाहेर घरी बहीण भाऊ आहेत ना बारके, त्यांना सांगावं गोंधळ करू नका, दीदी कटाळून आली झोपू द्या तिला. माझ्या आईनं हातात ताट द्यावं, हातात तांब्या द्यावा. माझी आई इथंच बसली. लय माया करावं माझ्या आईनं माझी. मला वाटायचं किती चांगले मायबाप आहेत माझे, किती माया करतात, किती मी किती चांगली असन. मला राजकुमारीचं फिलिंग यायचं ना, इतकी माझी माया. पण जसं लॉकडाऊन पडलं तसं महिनाभरच घरच्यांनी सहन केलं दादा. महिनाभर. दुसऱ्या महिन्यात माझी आई म्हणली कीर्तन नाही काय नाही, कशानं ताट होती, घास भांडेन कार झाडण धांदाच बंद महाराज बरं का. तवा कळलं काही किंमत नाही दादा बरं का. म्हणून लक्षात घ्या. विनोद आहे, रंगवून सांगायची सवय असते. लक्षात घ्या. एवढंच सांगायचं आहे की जे दिवस येतात ते दिवस जातात. कधी दिवस पलटतील याची गॅरंटी नाही. त्या गोष्टीचा माज करू नका. 4 गोष्टीचा लय माज: पैसा, ज्ञान, खुर्ची आणि सौंदर्य. पैसा आपला नाही, ज्ञान अहंकार गेला तर टिकणारा नाही, खुर्ची 4 दिवस टिकली तरी नशीबच समजायचं. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. 2-3 वर्षात मला कळलं कवा माट राजपाल उठलं कवा ती बदलन ह्याचा भरोसा नाही दादा बरं का. पण टिकलं तर टिकलं दादा. लक्षात घ्या. त्याच्यातून सौंदर्याचा तर गर्व करूच नका. जवानी येतावर सौंदर्य आहे. पुन्हा कोण खातं दादा आपल्याला. म्हणून लक्षात घ्या. वेळ येतोपर्यंत सावध व्हा. सावध झालो हरीच्या आलो. मग इथं या. पण इथं येऊन निस्त जमत नाही. करायचं काय मी तुम्हाला सांगते. पुरुष मंडळी हात वरी करा. कीर्तनात जेवढे पुरुष आहेत, अंडरलाईन दिस वर्ड प्लीज. कीर्तनात जेवढे पुरुष आहेत, ज्याला गॅरंटी आहे त्यानं वर करा हात. बाकीची ठेवा खाली. लोकाला काय माहिती तुम्ही काय चीज हो. चला प्रेमान इकडले अंधारातले तुम्हाला निमंत्रण पत्रिका पाठवू का पोरा हो. घ्या वरी घ्या. नाही घ्या. तुटत बिटत नाही हो दादा. काही वाटोळ होत नाही तुमचं. घ्या. दुनियाच बेकार दुसरं काय. अय तिकडं गाळ्यात बसलेले काय म्हणतात गाळ्याच का. घ्या वरी. इथं उभा राहिलेले हात वर करा प्रेमाने. लक्ष्मी शारंग तेरे सीतापती रघुवीर राधा गोविंद. लक्ष्मी शारंग तेरे सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद राधा गोविंद राधा गोविंद.
खाली कोणी घ्यायला सांगितले? तो का म्हणे मेलो सांगता सांगता घेतले तर घ्या. तुम्ही काय माझं ऐकाय बसला? खोटं नाही बोलत दादा. ही एवढं जे गबाळ जमलंय की नाही, ह्यातलं निमच कीर्तन ऐकाय आलंय. निम तरी एकाच कामासाठी आलंय. पोरगी कशी असो बघाय गबाळ जमलंय दादा. जात जाऊ नका. पहिली गोष्ट दिसण्यावर जात जाऊ नका. काही काही लोकांना वाटतं, म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी, म्हणजे बरेच लोक म्हणतात तुम्ही महाराज वाटत नाही. होय बसलेले वाटतं मी महाराज आहे. खुशाल नाही म्हणता मग काय पोतराज आहे का? तुमच्या वाटण्यामुळं मी बदलू का दादा? नाही की नाही. दिसण्यावर जात जाऊ नका. लोकांनी क्रायटेरिया केला, महाराज ढिरीवाला, बॉडीवाला, दाढी ती काय आपल्याला यायची ना, काही संबंध नाही दादा बरं का. पण महाराज दिसण्यावर नसतो. चला आता यांचं झालं. सर्व स्त्रियांनी हातवरी करायची. सर्व स्त्रियांनी हातवरी करायचे नाहीत. ऐकून घ्या. तुम्ही माझ्या पार्टीतल्या, मला तुमची फारच मया येते हो. खालीच घ्या. पण एका ना एका माझ्या माईनं डोक्यावर पदर घ्यायचा. माझ्याकडे बघू नका, माझं झालं नाही आहे की नाही. जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा मी पण घेईन, तेव्हा तुम्ही घ्या बरं का. घेतले गोड दिसता हो का. बायकोला खुश ठेवीत जा. आणि बायकोला खुश ठेवायचं असेल ना, माझ्याकडे सोपा उपाय. लक्ष देऊन ऐका. किती लक्ष देऊन ऐकायला ती बरं ऐका. वेलनिडी गरज आहे आपल्याला. बायकोला खुश ठेवायचा साधा उपाय. काळी भंगार जरी असली, नुसतं म्हणायचं काय अप्सरे गत दिसते का माझी राधा. बायको झाडावरच नाराज बरं का. तुम्हालाही सांगते, मरमर मरतय आपल्यासाठी, कष्ट करतय. काय अपेक्षा असते नवऱ्याची? घरात आल्या आल्या हसमुख चेहऱ्यानं बघावं, ग्लासभर प्रेमानं पाणी द्यावं, 2-4 विचारपूस करावी, आपुलकीचे शब्द बोलावे. अपेक्षाच काय नवऱ्याची? पण तुमचं तसं नाही. तुम्ही मोका धरून मोका धरून नवरा ताटावर बसला चालूच महाराज. प्रेमान आहे की नाही. आपलाच नवरा कुठं पळून जात नाही. थोडं दमानं घ्यायचं. महाराज संसार आहे, आधीच सुखाचा नाही. त्यातनं जर तुम्ही असे वागलात आणि तुम्हाला असं वाटतं माझ्या घरात पैसा टिकत नाही, त्याचं कारण आहे ज्या घरात शांती नाही त्या घरात पैसा टिकत नाही बरं का. ज्या घरात शांती आहे, वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. तोंड गोड असेल दादा, तोंडावर हसू असेल, तोंड गोड असेल, जर नीतिमत्तेनं पैसा कमवला असेल आणि शांतीने कमवला असेल तर तो पैसा कुठंच जात नाही दादा. लक्षात घ्या. पैसा टिकवायचा आहे ना, शांती ठेवा. चला जागेवर या. म्हणून सर्व स्त्रियांनी, पुरुष मंडळीने हातानं टाळी मुखाने नाम घ्या. हा आनंद पुन्हा भेटेल नाही भेटेल याची खात्री. जी कोण टाळी वाजवणार नाही, जी कोण देवाचं नाव घेणार नाही, पांडुरंगाचे आण घेऊन सांगते 2 महिन्यात अंगावून वारं जाईल. तुम्हाला वारं कळतं का? वारं असलं वारं दादा जिंदगीत कोणा सरळ व्हायची नाही. हातानं टाळी मुखाने नाम. हा आनंद पुराणी महाराज. विठो पाय रखू वाजवा फुटू द्या. माझ्या पाकिटातलं पैसे देते राव, पण वाजवा बरं. जोऱ्या पकवास. टाळ्या टाळ्या टाळ पकवास. दांगड दिंगा बास. 2दा टाळ, 2दा पकवास, 2दा टाळ्या.
सगळीकडे बघू बघून नाचत्या दादा. तीस माझ्याकडे मला भिकारी झाल्यासारखं वाटतं. आमदार व्हायची लायकीच दादा आपण है की नाही. हा म्हणून सांगते प्रेमाने दादा का गोष्टीच्या नादी लागू नका बाई. जगायचंय ना सुखी दादा, सुखीच जगायचंय ना तर एकच करा, योग्य कर्म करा. कारण कर्म आदर्श मूला नेनुसंततानी कर्मानुबंधी माणूस कर्माला बांधलेला आहे. सत्य कर्म असं तुका म्हणे सत्य करी भावे चाले, 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 आत्मनिया भया नरे कातारे, आत्मनिया भया नरे कातारे, जय तुझा दम. देवानं घ्या. चला पण महाराज गोड असं वातावरण तुकोब बराय सांगतात. साधा सोपा अर्थ आहे भक्त व्हा, आशा पास सोडून व्हा. विषय असा करा की पांडुरंग पाठीमागे उभा राहिला पाहिजे आणि कर्म असं करा की तुम्हाला कुठल्या गोष्टीची काळजी नाही राहिली पाहिजे. सोपा अभंग आहे. बुद्धीच्या विवेकाने जेवढा समजवता आला तेवढा समजवला. जे काही चुकलं असेल ते माफ करा. चांगलं आहे ते तुम्ही घ्या, वाईट आहे ते परत द्या. खरं तर तुम्ही एवढा नामस्मरणाचा जागर इथे मांडला. बरं उठून जाणारे एकदा जा बरं. जे उठून चालल्यात मला वाटतंय त्यांच्या घराला आग लागली काय की हिजवाय चालल्यात है की नाही. 5-10 मिनिटामुळं गावाची शोभा घालवीत जाऊ नका. मी स्वतः शिवलीला पाटील, गाव माझं सोलापूर, तिथून आम्ही तुमच्यासाठी इथं यायचं. 2-2, 2.5 तास जीव तुडून वरडायचं. हे कलाकार मंडळी आणि 200-200, 100-100 किलोमीटरनं यायचं. जीव तुडून इथं उभं राहायचं आणि तुम्हाला बसून बसून काय होतं बरं. आणि तुम्हाला सांगते जे आधी उठून घरी जाईल ना ती सकाळी उठला तर उठला त्याच्या जीवावर. लय गोंधळ नाही करायचा. उगं माणसाला परमार्थ म्हणजे खेळच वाटतो दादा. उठायचं आणि बसायचं काय मंडप ढवाळ जेवणाचा आहे काय. धर्ममंडप इथं काही नियम पाळत जा. चला बसायची परवानगी तीच नशीब समजा. कोरोनाच्या काळात एक तर कीर्तनं नाहीत, हाय ते तुम्हाला ऐकू वाटेना. एवढं मोठं यांनी कार्यक्रम केला दादा. श्रावण मासानिमित्त कीर्तन आयोजित केलं. खरं सांगू काय, या सर्व कार्यकर्ते मंडळीनं माझं कीर्तन ठेवलं याबद्दल त्यांचं नवल करू नये. त्यांनी माझं कीर्तन ठेवलं यात काही नवल नाही, पण त्यांनी कीर्तन ठेवलं यात फार नवल आहे दादा. पण कीर्तनाची गरज आहे. कीर्तनकार कोण आहे याच्यापेक्षा कीर्तन आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आज हा नामस्मरणाचा कीर्तनाचा कार्यक्रम इथे मांडला. तुम्हा सर्वांचे मनस्वी आभार. महाराज आज या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक अशोकदादा पवार जिल्हा परिषद अध्यक्ष, त्याचबरोबर उदयराज पवार, प्रकाशराव सरपंच, संदीपदादा पवार चेअरमॅन, संदीपान पवार चेअरमॅन, त्यानंतर कृष्णा पवार, अर्जुन महाराज घोरपडे, शेषराव महाराज घोरपडे, पांडुदादा पवार, रामभाऊ, त्यानंतर रामू पवार या सगळ्यांच्या माध्यमातून हा कीर्तन सोहळा इथे रंगवण्यात आला. तुम्हा सर्वांचे मनस्वी आभार. त्याचबरोबर उत्कृष्ट असे मृदुंगवादक उत्कृष्ट असे मृदुंगवादक, सुंदर गायनाचार्य या सर्व कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या. वा काय गोड वाजवलं, काय गोड गायलं. त्याचबरोबर आमच्या योगेशदादा शेजूळ त्यांच्याही माध्यमातून मला इकडे याचा योग येतो. त्यांचे देखील मनस्वी आभार. विकासदादा असतील, त्याचबरोबर आमचे निवृत्ती महाराज वाडेकर असतील, त्यांचे आईवडीलसुद्धा कीर्तनाला उपस्थित राहिले. त्यांच्या घरी आम्ही गेलतो. गोड असं सर्वांचं व्यक्तिमत्व, त्या सर्वांचे देखील मनस्वी आभार मानते. त्याचबरोबर आमचे बदनापूरचे असतील, त्यानंतर बरेच इथले मंडळी इथं आलेत. तसा माझा वाढदिवस 25 तारखेलाच झालाय, पण त्यांचं प्रेम इतकं की मी आता आले म्हणून त्यांनी केक आणलाय बरं का. तर त्यांच्यासुद्धा प्रेमाला मनस्वी आभार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार आणि सेवेला विराम. ज्ञानोबा माऊली